15वे उपराष्ट्रपती नाव काय आहे? सीपी राधाकृष्णन. कोणाच्या नंतर आले? जगदेव धनखडच्या नंतर. जगदेव धनखडनं राजीनामा कोणाजवळ दिला होता? राष्ट्रपती कोण? द्रौपदी मुर्मू. आता हे जे सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाले त्यांच्या अपोजिशनला कोण उभं होतं? सुदर्शन रेड्डीले मतदान किती पडलं? 300. आणि यांना 452. यांच्या मतदानात कोण भाग घेते? लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य. अलग लक्षात. लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य म्हणजे कोण असते? खासदार. ठीक आहे. हे कोण असते? खासदार. शपथ कोण देते? राष्ट्रपती. राजीनामा कोणाजवळ द्यावा लागते? राष्ट्रपती. वय किती पाहिजे? 35 वर्ष. कार्यकाळ किती? 5 वर्ष. डन. आता हे पदावर जायच्या आधी कोणत्या तरी राज्याचे राज्यपाल होते. ते कोणतं राज्य? महाराष्ट्र राज्य. मग महाराष्ट्राचे जे राज्यपाल होते सीपी राधाकृष्णन, ते जाऊन आता सीपी राधाकृष्णन आपल्या त्या राज्यपालाचं पद रिकामं झालं. रिकाम्या जागेवर कोण येऊन बसलो? आज कोण? आचार्य देवव्रत, जे की कोणत्या राज्याचे राज्यपाल आहे? कोणत्या? गुजरातचे. उपराष्ट्रपतीची कलम 63 आणि राज्यपालाची कलम 153. ओके. आता राज्यपाल आपल्या